त्या महिन्याचे पैसे त्या वेळेतच माझ्या लाडक्या बहिणींना कसे मिळतील ह्याबद्दलचा प्रयत्न आमच्या महायुतीच्या सरकारचा, मुख्यमंत्र्यांचा, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा, त्या खात्याची मंत्री म्हणून आदिती तटकरे आपली तिचा आमच्या सगळ्यांचा राहिलेला आहे. कालच मी त्याच्याबद्दलचे पैसे म्हणजे त्याच्यावर फाईलवर सही केली, ती गेलेले आहेत. त्याच्यामुळे ते पैसे अकाउंटला जातील. आपल्या गोरगरीब लाडक्या बहिणींना महिन्याला 1,500 रुपये, ते फार मोठी रक्कम आहे असा माझा दावा नाही, परंतु काही का होईना घरातल्या महिलेला तिच्या स्वतःच्या करता काही थोडं बहुत छोटं मोठं काम करायचं म्हटलं तरी तिला हक्काचा निधी देण्याचं काम हे देखील आपण करतोय. लोक आरोप करतात हे आता काही दिवस चालेल काही दिवस चालेल, असं नाही. आपण तोही महत्वाचा निर्णय घेतलाय. थोडंसं आपल्यावर त्याचा जबाबदारी वाढलेली आहे आर्थिक बाबतीतली. लाडकी बहीण योजनेचा तुमचा सप्टेंबर महिन्याचा म्हणजेच 15वा हप्ता कधी येणार, की तुम्हाला सप्टेंबरच्या आणि ऑक्टोबर महिन्याची मिळून 3,000 रुपये जमा होणार का? तुम्हालाही वाटतं का दिवाळीच्या निमित्तानं, भाऊबीजेच्या निमित्तानं या ठिकाणी 3,000 रुपये डायरेक्टली खात्यामध्ये यावेत, दोन्ही हप्त्याचे, सप्टेंबरचे आणि या ठिकाणी ऑक्टोबरचे? तुम्हाला तसं वाटत असेल तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर बघा, आता लाडक्या बहिणींना सप्टेंबर ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे. या दिवशी तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्याचे 3,000 रुपये जमा होऊ शकतात. त्याबद्दल काय माहिती आली संपूर्ण आपण बघूयात. बघा, लाडकी बहीण योजनेतील महिला सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. तुम्ही देखील याची वाट पाहून असाल. वाट पाहताय की नाही नक्की सांगा, कारण की तुम्हाला आत्ताच ऑगस्ट महिन्याचा हप्ता भेटलेला होता आणि त्याच्यानंतर तुमचा हा 15वा हप्ता आहे, जो की अद्यापपर्यंत आलेला नाही. आता सप्टेंबर महिना संपलेला आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये कधी पैसे येणार याच्याबद्दल अजून कुठलीच अधिकृत या ठिकाणी घोषणा केलेली नाही, तारीख फिक्स झालेली नाही. तर दरम्यान आता सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्रित येण्याची शक्यता आहे. बघा, आज या ठिकाणी 1 तारीख आहे. ऑक्टोबर महिना सुरू झालेला आहे, सप्टेंबर महिना संपून या ठिकाणी गेलेला आहे. तरी देखील अजून अधिकृत घोषणा, अधिकृत डेट जी आहे या ठिकाणी कधीपर्यंत हे पैसे जमा होऊ शकतात ते सांगण्यात आलेलं नाही. पैसे तुमचे 100% जमा होणार आहेत, परंतु या ठिकाणी फिक्स तारीख या ठिकाणी सांगितली जात नाही आहे. परंतु आपण जर बघितलं, मागच्या एप्रिल महिन्यापासून, एप्रिल, मे असेल, जून असेल, जुलै असेल, ऑगस्ट असेल, प्रत्येक महिन्याचा इन्स्टॉलमेंट तुमचा या ठिकाणी लेट होताना दिसत आहे. प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी त्या महिन्यामध्ये पैसे भेटताना दिसत नाहीत. त्याच्यामुळे सरकारने कुठेतरी 1 तारीख लाडक्या बहिणींची फिक्स करणं गरजेचं आहे. तुम्हालाही वाटतं का 1 तारीख फिक्स करावी? कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा. त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे, कारण की त्या महिन्यामध्ये पैसे आल्यास 1 तारखेला किंवा कुठल्याही 1 तारखेला, फिक्स तारखेला पैसे आलेच तुम्हाला पूर्ण महिनाभर जे आहे या ठिकाणी लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार नाही. तुमची जी पण कामे असतील, शिक्षणाची कामं असतील, दवाखान्याची कामं असतील, ती वेळेवरती होतील. कुठल्याही ठिकाणी कुठलीही आर्थिक कामं असतील त्याच्यासाठी तुम्हाला याचा फायदा होणार आहे. जर वेळेवरती पैसे आले तर वेळेवरती तुमची कामं होणार आहेत. ही आर्थिक मदत तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे वेळेवरती. त्यासाठी फिक्स तारीख केल्यास हा फायदा तुम्हाला होईल. 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत लाडक्या बहिणी वाट पाहत राहतात, मात्र पैसे या ठिकाणी येत नाहीत. वाट पाहून या ठिकाणी महिना संपून जातोय. पुढच्या महिन्यामध्ये देखील या ठिकाणी पैसे उशिरा येताना दिसत आहेत. तर लाडक्या बहिणींना मग आता या ठिकाणी सप्टेंबरचा हप्ता कधी भेटणार, किंवा या ठिकाणी सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्रित येण्याची शक्यता आहे का? त्या कुठल्या दिवशी या ठिकाणी 3,000 रुपये मग दोन्ही हप्त्याचे तुम्हाला जमा होऊ शकतात, किंवा या ठिकाणी फक्त सप्टेंबरचेच जर पैसे आले तर 1,500 रुपये कधीपर्यंत येऊ शकतात, याची संपूर्ण माहिती आपण बघूयात. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सप्टेंबर महिना संपायला अवघे 2 दिवस आता उरलेले होते. सप्टेंबर महिनाही संपून गेलेला आहे. आज जवळपास 1 ऑक्टोबर आहे, तरीही सप्टेंबरचे पैसे या ठिकाणी जमा झालेले नाहीत. त्यामुळे अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत की सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा मग हप्ता एकत्रित येणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. बघा, गेल्या 4 ते 5 महिन्यापासून आपण जर बघितलं, प्रत्येक वेळेचा हप्ता लेट होताना दिसतोय. प्रत्येक वेळेस असंच वाटत होतं की या ठिकाणी लेट झाला आहे, मग त्या महिन्याचे पैसे आणि पुढच्या महिन्याचे पैसे एकत्रित दिले जातील का? परंतु तसं कधीच या 4-5 महिन्यात झालं नाही. याच्या अगोदर पैसे एकत्रित भेटायचे, परंतु सध्या या ठिकाणी हप्ते जरी लेट झाले तरी फक्त मागच्याच हप्त्याचे पैसे येत आहेत. मात्र यावेळेस या ठिकाणी हे पैसे एकत्रित येण्याची शक्यता असू शकते, असा प्रश्न देखील तुमच्या मनात आला असेल का? कारण की बघा, या ठिकाणी दिवाळीचा सण आहे, किंवा या ठिकाणी मोठा सण असल्यामुळं त्याच्या निमित्तानं या ठिकाणी दोन्ही हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता असू शकते. तर बघा, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रित येणार का? मग
लाडकी बहीण योजनेत सप्टेंबरचा हप्ता अजून तुम्हाला भेटलेला नाही, कुणालाच आलेला नाही. ऑगस्टचे पैसे आलेले आहेत, म्हणजेच हा हप्ता ऑक्टोबरमध्येच येण्याची शक्यता आहे. आता ऑक्टोबर महिना सुरू झालेला आहे, दरम्यान सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्रित येऊ शकतो. मागील अनेक महिन्यांपासून या ठिकाणी प्रत्येक महिन्याचा हप्ता जो आहे तो लांबणीवरती जात आहे. त्यामुळे अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत की लाडकी बहीण योजनेत जर हप्ता लांबणीवरती गेला तर सणासुदीच्या दिवशी हे पैसे जमा होऊ शकतात का? ऑक्टोबर महिन्याचा हप्ता दिवाळीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर सप्टेंबरचा हप्ता अजूनही पुढे गेला तर दोन्ही महिन्याचे 3,000 रुपये एकत्रित येऊ शकतात. बघा, ऑक्टोबर महिना या ठिकाणी जे आहे त्या महिन्याचे पैसे त्याच महिन्यामध्ये जर भेटले तर ऑक्टोबरचे पैसे तुम्हाला ऑक्टोबरमध्ये दिले. आता सप्टेंबर महिना संपलेला आहे, सप्टेंबरचे पैसे तर भेटलेले नाहीत, त्यामुळे सप्टेंबरचेही पैसे तुम्हाला मग ऑक्टोबरमध्ये द्यावे लागणार आहेत. त्याच्यामुळे मग तुम्हाला एकत्रित 3,000 रुपये या ठिकाणी भेटू शकतात. गेल्या अनेक महिन्यांपासून सणासुदीच्या दिवशी पैसे या ठिकाणी जमा केले जात होते. त्याच पार्श्वभूमीवरती या महिन्यात देखील हे पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत कोणतीही माहिती अजून समोर आलेली नाही. लाडक्या बहिणींना सध्या KYC करणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. बघा, बऱ्याच जणांना जून महिन्यापासूनचे पैसे भेटलेले नव्हते, त्यांचे काही जणांचे पैसे KYC केल्यानंतर आलेले आहेत, अशा कमेंट लाडक्या बहिणींच्या येत आहेत. तर KYC केल्यानंतर तुम्हाला काही पैसे जमा झालेत का? कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सर्वांनी सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. बघा, आता KYC करणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, तो म्हणजे KYCचा. आता लाडक्या बहिणींना त्यांची KYC करणं या ठिकाणी गरजेचं असणार आहे. जर तुम्ही KYC केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ भेटणार नाही. बघा, KYC केली तर तुम्हाला लाभ भेटेल का वगैरे त्याच्याबद्दल सांगण्यात आलेलं नाही, मात्र KYC करणं गरजेचं आहे. तुमचा लाभ चालूच राहणार आहे, तुम्ही पात्र आहात. KYC केल्यास लवकरात लवकर वेळेवरती तुम्हाला पैसे मात्र मग भेटणार आहेत. KYC करण्यासाठी 2 महिन्याची मुदत तुम्हाला देण्यात आलेली आहे. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने KYC करायचे आहे, त्यासाठी अधिकृत वेबसाईटवरती जाऊनच तुम्हाला KYC करणं गरजेचं आहे. भरपूर साऱ्या बाकी ठिकाणी फेक वेबसाईट देखील आहेत, परंतु ladkibaheen.maharashtra.gov.in हे शेवटी government.in लावलेलं आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्हाला काय करायचे KYC करणं गरजेचं असणार आहे. तर बघा, KYC केल्यामुळं तुम्हाला याचा फायदा या ठिकाणी वेळेवरती पैसे भेटण्यासाठी होणार आहे. आणि लाडकी बहीण योजनेचे जे हे पैसे मागच्या 4 ते 5 महिन्यापासून लेट होत होते, कारण की पडताळणी चालू असल्यामुळं पडताळणीमुळे हे पैसे सतत लेट होत होते. परंतु KYC झाल्यास या ठिकाणी सरकारला लवकरात लवकर पडताळणी करणं प्रत्येक वेळेस या ठिकाणी सोपं जाणार आहे. आणि ही प्रत्येक वर्षी आता KYC होणार आहे, म्हणजे एक प्रकारची तुमची पडताळणीच असणार आहे, जेणेकरून सरकारला या ठिकाणी वेळेवरती तुमचा लाभ जो आहे तो वाटप होण्यास आता मदत होणार आहे. तर संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा तुमचा हप्ता मग कधीपर्यंत येऊ शकतो आता? तर याच ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्हाला ह्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये कधीही पैसे तुमचे सप्टेंबरचे 1,500 रुपये जमा होऊ शकतात. मात्र जर ऑक्टोबरचा हप्ता जो आहे सप्टेंबरच्या हप्त्यासोबत एकत्रित देण्याचा निर्णय घेतला तर मग तुम्हाला 3,000 रुपये देखील जमा होऊ शकतात. तसा निर्णय झाल्यास तुमच्यापर्यंत त्याबद्दलची नक्की माहिती अजून शेअर केली जाईल. सध्या तरी ऑफिशियली अजून कुठलीही तारीख या ठिकाणी कधी पैसे जमा होतील त्याबद्दलची जाहीर करण्यात आलेली नाही. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.